नमस्कार उद्योजक मित्रांनो, नवा दिवस नवा विषय घेऊन या वाटाड्याच्या ज्ञानदासोच्या अंतिम टप्प्याच्या अंतिम दिवशी पर्यंत आपण आज पोहोचलेलो आहोत. महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करू आजच्या या समारोप प्रसंगीच्या वक्तव्याला मी प्रारंभ करतो. मित्रांनो, आज जो काही आपल्याला विषय हाताळायचा आहे की अनेक उद्योग आपण काय करू शकतो, याच्या संधी काय काय आहेत याविषयी आपण विस्तृत अभ्यासलेलं आहे. आता खऱ्या अर्थानं आपल्याला रणांगणामध्ये उतरायचं आहे. हे उतरत असताना काही गोष्टी महत्त्वपूर्ण आपल्याला मला आज सांगाव्याशा वाटतात. आपल्याकडं शिदोरी देण्याचा हा प्रकार असतो. त्या पद्धतीनं ही ज्ञानशिदोरी या गेल्या 14 दिवसाच्या विविध कार्यक्रमानंतरची ही आजची शिदोरी, ही शिदोरी वाटाड्यामार्फत आपल्याला आयुष्याचे अनेक निर्णय घेत असताना सोपी आणि उपयोगी ठरणार आहे. मित्रांनो, मी या विषयाकडे का वळालो? माझं PhDचं संशोधन चालू होतं आणि ग्रामीण भागातल्या उद्योजकता विकासामध्ये मला खास रस होता आणि माझा उद्देशच हा होता की ग्रामीण जनतामध्ये आर्थिक विकास कसा आपल्याला निर्माण करता येऊ शकतो आणि सक्षमता कशी निर्माण करता येऊ शकते आणि महाराष्ट्रातल्या या आत्महत्या कशा आपल्याला थांबवता येऊ शकतात, या अनुषंगानं माझं उद्योजकता विकास आणि लघु उद्योजकावरती PhDचं काम माझं चालू होतं. त्यामध्ये विशेष महिला बचत गटांचा पण मी विचार केलेला होता. हे काम करत असताना माझ्यापुढं बरेचसे प्रश्न मला दिसायला लागली. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काय होता की ग्रामीण भागामध्ये उद्योगाची सुरुवात झाली. बचत गटाच्या चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये उद्योगाची सुरुवात झाली, पण ही सुरुवात करत असताना सुरुवात ही जोरदार झाली, पण ते शाश्वत पद्धतीनं उभं राहू शकली नाहीत. ग्रामीण भागामध्ये शासनाच्या वेगवेगळ्या योजना पोहोचवण्याचं काम करण्यात आलं. ह्या सगळ्यात बचत गटाचं बोलत नाही आहे मी. काही मोजकेच मी काही अभ्यासलेले आहेत, त्याच्यामध्ये मेजर मला काही काम दिसलं. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय दिसलं की ग्रामीण भागामध्ये फायली ज्या काही आहेत, ह्या फायली आपल्याला सँक्शन केल्या गेल्या बचत गटाच्या 2-2 लाखाच्या. बऱ्याच ठिकाणी 2 लाखाचे बचत गटाच्या फायली सँक्शन करण्यासाठी 10,000चे पेढे खाल्ले आणि अशा पद्धतीनं मशिनरी वितरित करण्यात आल्या, मोठमोठे अधिकारी आणून उद्घाटनं करण्यात आली. गावामध्ये उद्योग सुरू झाला, एक नवचैतन्य गावामध्ये निर्माण झालं. अधिकारी त्यामार्फत इथं आपल्या गावामध्ये पोहोचली आणि गावामध्ये उद्योग सुरू झाला. बघता बघता पत्रवाळ्यांचा उद्योग आता होता. बघता बघता थोडी दिवस निघून गेले आणि गावामध्ये आपलं एक वैशिष्ट्य आहे, एखाद्याचं थोडं चांगलं झालं की शेजाऱ्याच्या पोटात वायवळ आल्याशिवाय राहत नाही. तसं एका गट चांगल्या पद्धतीनं उद्योग करायला लागला तर दुसरा गटही लगेच त्या पद्धतीनं तोच उद्योग पत्रवाळी तयार करण्याचा तोही सुरू केला. आता परिस्थिती अशी निर्माण झाली की गावामध्ये लोकसंख्या कमी आणि उत्पादन जास्त व्हायला लागलं आणि यामुळं दोन्ही गटातल्या महिलांनी आता स्पर्धा करायला सुरू केली आणि ऑफरमध्ये आपल्या वस्तू खरेदी कराव्यात यासाठी आपला मोबदला, आपला नफा कमी करायला लागली आणि ही स्पर्धा कायम स्वरूपात चालायला लागली. हे दोघांचं स्पर्धेचं बघून तिसऱ्या गटानंही काय नाही, डायरेक्ट गेलं आणि त्यांनीही 10,000चे पेढे खाऊ घातले आणि 2 लाखाची फाईल सँक्शन करून गावात तिसरं पत्रवाळीचा उद्योग आला आणि या पत्रवाळीच्या उद्योगाची वाट लागली. स्पर्धेमध्ये या महिला एवढ्या कुशल होत्या की माझी पत्रवाळी घ्यावी म्हणून सगळ्या महिला त्या स्वयंपाकाच्या तिथं थांबून वाढायपर्यंत ते प्रयत्न करायला लागल्या. इथपर्यंत एक इच्छाशक्ती, तीव्र इच्छाशक्ती होती, पण माझीच पत्रवाळी घेतली पाहिजे यासाठी हे वाटचाल सुरू होती आणि
परिस्थिती अशी झाली, उत्पादनाचं प्रमाण जास्त झालं आणि मागणी कमी झाली, दोन्हीतला बॅलन्स बिघडला आणि तिन्ही पत्रवाळ्या तयार करणाऱ्या कारखान्यांच्याच पत्रवाळ्या उठल्या. मग आता काय करायचं म्हणून ज्यावेळी मशिनी विक्रीसाठी काढल्या त्यावेळी त्या मशीनला भाव हा 18,000 19,000. कोटेशन मागचे काढून बघितले, देणाऱ्या व्यक्तींनी कोटेशन 1,20,000 रुपयाचं दिलं होतं, 40,000चा कच्चा माल दिला होता आणि उरलेल्या ह्याच्यामध्ये 20,000 रुपये वर्किंग कॅपिटल दिलेलं होतं आणि उरलेलं इतर साहित्य त्यांना आणून दिलेलं होतं. प्रत्यक्षात जाऊन बघितलं तर त्या मशीनची किंमत ही निव्वळ आणि निव्वळ 37,700 रुपये इतकी होती. त्याला बडा भाव देऊन अज्ञानापोटी या मायमाऊल्यांनी एखाद्या व्यक्तीवरती विश्वास टाकला आणि त्यांनी या पद्धतीनं स्वतःचं घर भरण्यासाठी हजारो लाखो आमच्या या बचत गटांच्या मायमाऊल्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम केलं. ही कुठंतरी खंत निर्माण झाली की महाराष्ट्रामध्ये बचत गटाची चळवळ, महिला उद्योजकता विकासाच्या चळवळीचा सुवर्ण काळ असताना अशा काही आकांतांनी पूर्णतः ही चळवळ भस्मासूर करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर मी जे अभ्यासलं आणि अभ्यासांती बरेचसे प्रश्न माझ्यापुढं निर्माण झाले की खऱ्या अर्थानं या ग्रामीण महिलांना, शहरी महिलांना आणि माझ्या तमाम युवकांना खऱ्या अर्थानं जर गरज असेल ते योग्य पद्धतीनं वाट दाखवण्याची. उद्योग हा निव्वळ एका दिवसाचा खेळ नाही आहे मित्रांनो. बऱ्याचशा प्रशिक्षण संस्थांमध्ये सकाळी तुम्हाला बोलवलं जातं, चांगल्या पद्धतीचा नाश्ता, दुपारी चांगल्या पद्धतीचं 17 ते 18 प्रकारचं जेवण, संध्याकाळी प्रमाणपत्र देऊन LCD प्रोजेक्टरवर दाखवून जय हिंद जय महाराष्ट्र केलं जातं. आणि इथंच आपण चुकतो आहोत. म्हणून माझा जो काही संशोधनाचा विषय होता, हा संशोधनाच्या विषयामधनं ज्या काही मी समस्या अभ्यासल्या PhD करत असताना आणि या समस्यांचं निराकरणासाठी मी ज्या काही शिफारशी जोडल्या, या शिफारशी या माझ्या नुसत्या पुस्तकात आणि माझ्या थिसिसमध्ये दाबून न ठेवता या समाजासाठी उपयोगी व्हाव्यात आणि या माध्यमातनं महाराष्ट्रामध्ये असंख्य उद्योजक उभे करावेत, यासाठी वाटाड्या प्रशिक्षण संस्थाच्या माध्यमातनं मी अनेक प्रयोग करत आज ही वाटचाल करतो आहे. मित्रांनो, जो अपयश होता याच्यामध्ये बरीच कारणं होती. कारण वाढणारा जो काही हा आहे याच्या मनामध्ये स्वार्थ होता, म्हणून तो स्वतःची पोटं भरण्यासाठी काम करायचा. बघा, सामाजिक सेवा ह्या 2 पद्धतीने केले जातात. 2 व्यक्ती असतात. पहिली व्यक्ती असते पोट भरलेली व्यक्ती, ही समाजसेवा करते, आणि दुसरी व्यक्ती पोट भरण्यासाठी समाजसेवा करते. हे 2 स्तर आहे. मग याच्याकडे आपल्याला जास्त जायची गरज नाही आहे. आपल्याला फक्त या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं आहे, उद्योग हे एक कौशल्य आहे आणि हे आपण जे काही आपल्या शिफारशी मी मांडल्या आणि मी जे काही मॉडेल उभं केलं आणि त्यातनं आजच्या तारखेमध्ये मी 1600 यशस्वी उद्योजक महाराष्ट्रामध्ये उभे केले. आणि याचं या मॉडेलमध्ये काय केलेलं आहे, मी सिस्टीम वर्कआउट केलेली आहे. जी समस्या, या समस्येवर मला उपाययोजना काय देता येऊ शकते, मी काय द्यायला पाहिजे, आणि त्या पद्धतीचं एक स्ट्रक्चर मी असं तयार करून ठेवलेलं आहे की त्या उद्योजकाला 1 2 3 4 अशा पद्धतीनं 39 स्टेपमध्ये बाहेर काढल्यानंतर एखादा प्रोडक्ट बाहेर पडत असतो आणि एक उद्योजक यशस्वी होत असतो. म्हणून या 39 स्टेप्स आहेत. ज्याला अर्थशास्त्र चांगलं कळतं तो फक्त आर्थिक गोष्टीवरतीच बोलतो. उद्योग परिपूर्ण नाही, 5 बोटासारखा आहे. उद्योग 5 क्षमता आपल्यामध्ये निर्माण झाल्या पाहिजेत. एक आर्थिक मार्केटिंगची क्षमता आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. क्वालिटी कंट्रोलची क्षमता आपल्यामध्ये, म्हणजे प्रोडक्टची क्षमता आपल्यामध्ये मर्यादित झाली, आपल्याकडं अवगत झाली पाहिजे. या पद्धतीनं आर्थिक नियोजन तर झालेलंच आहे, मॅनेजमेंट आणि त्यानंतर मनी मॅनेजमेंट, आणि ह्या सगळ्या 5 कौशल्य जे काही मुख्य आहेत हे आत्मसात आपल्याला करता आले पाहिजे. एका अंगाने मी मोठा होऊ शकत नाही, बहुअंगी मला सगळ्या गोष्टी ओढून घेता येऊ शकतात. एका बोटाने मला जास्त ओढता येत नाही. म्हणून उद्योगाची परिपूर्ण संकल्पना
या 5 अँगलमध्ये मी मांडलेली आहे आणि याच्या संदर्भामध्ये मी जे काही प्रयोग करतो ते कसे असतात आणि काय असतात, हे काय असं वेगळं असं फार मोठं काही काम नाही आहे. एका स्ट्रक्चरमध्ये आपण त्याला बसवलेलं आहे आणि त्या मशीनमध्ये घातल्यानंतर खऱ्या अर्थानं वाटाड्या हा उद्योजकांचा कारखाना आहे की त्या मशीनमध्ये घातल्यानंतर ह्या 39 स्टेपनंतर हा माणूस यशस्वी उद्योजक झाल्याशिवाय राहत नाही. एक पद्धतीची सिस्टीम आम्ही वाटाड्यामध्ये वर्कआउट करून ठेवलेली आहे आणि याचा मागचं एकमेव कारण आहे की शिकलेल्यांना बरेच जण शिकवायला तयार आहेत, पण आज खऱ्या अर्थानं जी माझी मायमाऊली आहे ग्रामीण भागातली, शहरी भागातली, जो माझा युवक आहे जो ग्रामीण भागातला शहरी भागातला आहे, जो माझा शेतकरी आहे, जो माझा दूध उत्पादक आहे, याला खऱ्या अर्थानं त्यांच्या भाषेमध्ये जाऊन त्यांच्या मनी हे सगळे प्रश्न उतरवण्यासाठी एक वेगळं आपल्याला सेक्शन अपेक्षित होतं आणि ह्या प्रयोगाचा प्लॅटफॉर्म म्हणून सगळे एका विचाराची आम्ही सगळी लोक एकत्र आलो आणि यातनं आम्ही वाटाड्याची स्थापना केली आणि वाटाड्याच्या माध्यमातून एकमेव लक्ष आहे की किमान आपल्याकडं जो काही महाराष्ट्रातला युवक असेल, आता देश पातळीवरती आपलं काम चालू आहे की याला कमीत कमी सक्षमपणे उभं करून अत्यल्प भांडवलामध्ये कमीत कमी 10 ते 15 हजाराच्या भांडवलामध्ये दिवसागणिक किमान 1,000 ते 1,500 रुपयाचं उत्पन्न त्याचं वाढवता येऊ शकेल. या अनुषंगानं आपला हा प्रयोग चालू आहे आणि आज आपण 1600 उद्योजकांच्या या यशस्वीतेनंतर आपण कामाची वाटचाल करतो आहोत. मित्रांनो, येणाऱ्या पाडव्या दिवशी आमच्या 75 उद्योजकांची सलामीचा कार्यक्रम वाटाड्याचा एक विशेष कार्यक्रम होता की 75 उद्योजक तुम्हाला एकत्रच वेगवेगळ्या विषयाचे जे कामाला सुरुवात करणार होते, उद्घाटन म्हणून पाडवा आपण पकडलेला होता. मध्ये लॉकडाऊनचा कालावधी आल्यामुळं एकदम 75 जणांचं आम्हाला ओपनिंग करता आलं नाही. योगायोग ते चांगलंही झालं कारण मधला स्पॅन सापडला, कारण ओपनिंग झाली असती, लॉकडाऊन झालं असतं, एक निराशा निर्माण झाली असती. निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या 2 महिन्यामध्ये तेही उद्योजक एकाच दिवशी आपण त्यांचंही सुरुवात आपण करून घेणार आहोत. मित्रांनो, इथून आज मी बराचसा वेळ आपल्याशी चर्चा करणार आहे. एक लक्षात ठेवा की कुठल्याही प्रशिक्षण संस्थेमध्ये आपल्याला उद्योग शिकता येत नाही. उद्योग हा एक दिवसाची संकल्पना नाही. उद्योग ही निरंतर संकल्पना आहे आणि उद्योगासाठी एक उद्योग उभा करण्यासाठी सक्षमपणे 9 महिन्याचा कालावधी लागतो आणि यासाठी आपण 9 महिने आपल्याला त्याच्यामध्ये काम करावं लागतं. त्यानंतर आपला फायनल प्रोडक्ट व्यवस्थित बाहेर पडत असतो विदाऊट रिस्क. त्या 9 महिन्याच्या काळामध्ये निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला तोटाही होणार आहे, नफाही होणार आहे. हा कायमस्वरूपी राहणार नाही आहे. तोटा जरी झाला तर तोट्यावर मात करत करत आपल्याला पुढं सरकायचं आहे. म्हणून डोक्यामधनं पहिली गोष्ट काढून टाका, कुठल्याही प्रशिक्षण संस्थेत सकाळी गेलो तर मी संध्याकाळी उद्योजक म्हणून बाहेर येईन, ही संकल्पना अजिबात चुकीची संकल्पना आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कुठलीही प्रशिक्षण संस्था किंवा कुठलाही माणूस तुम्हाला एका दिवसामध्ये उद्योजक उभा करू शकत नाही. सगळे जे काही काम करणारे तुमच्या पुढं जे वाटाड्या असतील हे फक्त तुम्हाला वाट दाखवण्याचं काम करतात. मला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला की संस्थेला वाटाड्या हा नाव का देण्यात आलं. वाटाड्या आणि मार्गदर्शक या दोन्हीमध्ये फरक आहे. मार्गदर्शक ऑफिसमध्ये बसून तुमची ब्ल्यूप्रिंट तयार करून तुम्हाला सजेशन देत असतो, पण वाटाड्या हे जो काही आहे हा तुमच्या पुढं जंगलामध्ये वाट दाखवणारा जो व्यक्ती असतो त्याला मुळात वाटाड्या असं म्हणतात. जंगलामध्ये तो पुढच्या बाजूला असतो आणि तो तुम्हाला सुरक्षितपणे तीराहून तीराकडे घेऊन जाण्याचं काम करतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तो घेऊन जाण्याचं काम करतो. त्यावेळी तो पुढं सक्षमपणे उभा असतो आणि तो तुम्हाला वाट दाखवत असतो की या वाटेने जाऊ नका, या ठिकाणी धोका आहे, या वाटेने जा, हे तुम्हाला सुखकर आहे, या ठिकाणी फळाची झाडं आहेत आणि एखादा जर प्राणघातक हल्ला झाला तर तो आधी पुढं असतो आणि तुमचं संरक्षण करीत असतो. येणाऱ्या समस्या ह्या स्वतःच्या अंगावरती घेत असतो आणि तुम्हाला पूर्णतः संरक्षण देण्याचं काम हा वाटाड्या करीत असतो. तर या माध्यमातनं वाटाड्या हे नाव देत असताना हे समर्पक नाव आम्ही का दिलं, कारण
आमच्याकडं हे जो काही सहप्रवासी उद्योजकता विकासातला आमच्यासोबतचा आहे याच्या आनंदात सहभागी होण्यापेक्षा याला जिथं जिथं अडचण येईल त्या ठिकाणी सक्षमपणे पुढं आमची टीम उभी राहणार आहे आणि ती टीम आपल्या सगळ्या समस्याचं निराकरण करण्यासाठी उभी राहणार आहे आणि सगळ्या समस्या आपल्या अंगावर झेलणार आहे. यामुळं या संस्थेला आपण वाटाड्या हा शब्द वापरला आणि या पद्धतीनं आपलं काम सुरू केलं. मित्रांनो, उद्योग उभा करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट परत एकदा सांगतो, एखाद्या वाटाड्याचं, एखाद्या मार्गदर्शकाचं, एखाद्या गाईडचं काम हे फक्त 15% असतं. त्याला मूर्त स्वरूप देण्याचं काम हे 85% तुमचं असतं. तुम्ही ज्या पद्धतीनं त्याला प्रतिसाद द्याल त्या पद्धतीनं पुढची साथ तुम्हाला मिळत राहील, यामध्ये शंकाच राहणार नाही. वाटाड्यानं पहिली गोष्ट ठरवली की आपल्याकडं येणारा विद्यार्थी जो असेल या विद्यार्थ्याची सर्वप्रथम केस स्टडी केली जाते. मला अमान्य आहे एखाद्या रूममध्ये 40 विद्यार्थी बसवायचं आणि त्यांना एकच प्रकारचं प्रशिक्षण द्यायचं. ही अत्यंत अशास्त्रीय गोष्ट आहे. ही का अशास्त्रीय गोष्ट आहे? कारण माझ्या पुढं असलेला आहे त्याच्याकडं प्रत्येकाची वेळ ही वेगवेगळी आहे. काही वेगवेगळ्या वेळेमध्ये तो काम करू शकतो. प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती ही वेगवेगळी आहे. प्रत्येकाची भौगोलिक परिस्थिती ही वेगवेगळी आहे. प्रत्येकाचा कच्चा माल उपलब्धता ही वेगवेगळी आहे. त्यानंतर भांडवलप्रधान तंत्राचा वापर करायचा की श्रमप्रधान तंत्राचा वापर करायचा, मार्केटचा स्कोप जो काही आहे प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. प्रत्येकाची काम करण्यामधली आवड ही वेगवेगळी आहे. प्रत्येकाच्या क्षमता ह्या वेगवेगळ्या आहेत. या सगळ्या वेगवेगळ्या असताना सगळ्याला एकच फीडिंग देणं हे अत्यंत चुकीचं आहे. म्हणून आपण सगळे एकत्र बसून एखादं प्रशिक्षण घेणं ही संकल्पना बाजूला काढून टाका. कारण तुमच्याकडच्या ज्या काही कॅपॅसिटीज आहेत, तुमची जी काही इंटरेस्ट आहेत, तुमचा स्कोप ऑफ मार्केट आहे, तुमच्याकडचा रॉ मटेरियल आहे, हे प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. यामुळं डोक्यामध्ये आपण ही संकल्पना मांडत असताना याच्यामध्ये सुरुवातीचा सगळ्यात पहिला टप्पा जो काही असतो तो केस स्टडीचा असतो. केस स्टडीमध्ये आपण जो उद्योजक आपल्याला उभा करायचा आहे या उद्योजकाच्या पूर्ण कौटुंबिक, शारीरिक, शैक्षणिक, टाईम व्यवस्थापन, मॅनेजमेंट आणि कौशल्य त्याच्याकडे कुठली कुठली आहेत याची एक प्रकारे आपली एक प्रश्नावलीमधनं केस स्टडी करून ठेवतो. 590 प्रकारचे उद्योग असतात. त्याच्यामध्ये दोघांच्या चर्चेमधनं आपण 20 उद्योग बाजूला काढतो. 20 उद्योगामध्ये दोघांनी मिळून आपण 10 उद्योग फायनल करायचे आणि 10 उद्योगामध्ये पुढच्या विद्यार्थ्यांनी प्रायोरिटी द्यायची की मला हा उद्योग सुरुवातीला करायचा आहे. आणि अशा पद्धतीनं आपण 4 उद्योगाचं एकाला प्रशिक्षण देत असतो. कारण एक माणूस एका उद्योगामध्ये स्वयंपूर्ण होऊ शकत नाही. कारण आपल्याकडं आपली भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे, लोकसंख्येच्या मागणीचा स्वरूप वेगवेगळा आहे, सणवार समारंभ वेगवेगळे आहेत आणि विविधता ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असली, एकता जरी एकत्र आपण एक काम करत असलो तर विविधांगी विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. म्हणून भारतामध्ये आपल्याला लघु उद्योजक व्हायचं असेल तर एका उद्योगावरती आपलं पोट भरणार नाही आहे. आपल्याला क्षमतावर्धन त्याच्यामध्ये होणार नाही आहे. यामुळं आपण किमान 3 उद्योगाचं प्रशिक्षण घेऊन आपण कामाला सुरुवात करतो. म्हणजे एक खर्च, दुसराही खर्च झाला तरी तिसऱ्याचा निव्वळ नफा आपल्याला शिल्लक राहतो. नसेल तर एकाच उद्योगामध्ये सगळी रिस्क आपण जर टाकली तर आपल्याला बरेचसे धोके व्हायची शक्यता असते. म्हणून वाटाड्याची सिस्टीम काय आहे की सगळे अंडे एकाच टोपलीत ठेवण्यापेक्षा वेगवेगळ्या टोपलीत वेगवेगळे अंडे ठेवा आणि एक जरी फुटला तरी 2 अंडे आपल्याला निश्चित स्वरूपामध्ये मदत करत असतील. म्हणून उद्योगाची निवड करत असताना ही सुरुवातीला गृह उद्योगातनंच करा. मित्रांनो, मोठा विचार डोक्यातनं बाजूला काढा. का काढा म्हणतोय? कारण आज मी जर 5 लाख रुपये गुंतून 500 रुपये कमवत असेल आणि जर मी 10,000 रुपये गुंतून जर मी 800 रुपये कमवत असेल तर निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला या पद्धतीनं काम करणं म्हणजे कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये काम सुरुवात करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे.
मी परत एकदा सांगतोय की मोठे प्रोजेक्टमध्ये जाण्यासाठीचं जे काही तुमचं प्रशिक्षणाचा कालावधी आहे तो 3 वर्षाचा आहे आणि 3 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही हे सगळ्या गोष्टी अवगत कराल. या गोष्टी तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकून जातील आणि त्यानंतर तुम्ही एक परिपक्व उद्योजक व्हाल. त्यावेळी आपण मोठ्या उद्योगाचा विचार करू, त्यावेळी आपण गव्हर्नमेंटच्या स्कीमचा विचार करू, त्यावेळी आपण MIDC प्लॅनचा विचार करू. पण खरं वास्तविक स्वरूपात सांगतो मित्रांनो, येणाऱ्या 20 वर्षाच्या काळामध्ये जिवंत असणारी 2च उद्योग असतील. पहिला उद्योग असेल ग्रह उद्योग आणि दुसरा उद्योग असेल मोठा उद्योग. मी साधी व्याख्या करतो की 1.5 लाखाच्या आतल्या गुंतवणुकीचे उद्योग उद्या भविष्यामध्ये जिवंत राहतील अथवा 1.5 लाख म्हणजे 1.5 कोटीच्या पुढचे उद्योग लक्षात पुढं सक्सेस राहतील. मधले लघु उद्योजक भस्मासूर व्हायला लागलेले आहेत. तुम्ही तुमच्या MIDCमध्ये एक चक्कर मारून बघा, त्यातले 80 ते 90% उद्योग ही आज व्हेंटिलेटरवरती आहेत. यामागचं सरळ कारण काय आहे की आज एखादी कंपनी ऑइल तयार करत असेल तर तिचं मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट ही कमी आहे आणि लघु उद्योजकाची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट ही काय आहे, जास्त आहे आणि त्याचं सेलिंगचं जास्त आहे. म्हणजे 6 गाड्या पाठवतो आणि हा 6 बॅलर पाठवतो, दोघांमध्ये कॉम्पिटिशन होऊ शकत नाही. म्हणून आज जे जिल्हास्तरीय लघु उद्योग आहेत, लघु उद्योग 5 लाखाच्या पुढचे इन्व्हेस्टमेंटचे बरेचसे उद्योग जे काही आहेत हे सध्याला व्हेंटिलेटरवरती आणि काही ऑक्सिजनवरती आहेत आणि काही संपल्यातही जमा आहेत. आणि येणाऱ्या 20 वर्षाच्या काळामध्ये मला वाटत नाही की या उद्योजकांना चांगले दिवस येतील. म्हणूनच माझा जो काही स्लोगन आहे, बनो तो बनो रोडपती नाही तो करोडपती, या पद्धतीनं आपल्याला याच्यामध्ये काम करावं लागेल. मित्रांनो, विषयाची निवड करत असताना आपल्या एक जे विषय आपल्याला योग्य वाटतात हे विषय आपण निवडल्यानंतर आपण पुढं सरकतो ते मार्केटिंगसाठी. आधी कळस मग पाया, आधी कळस मग पाया. कारण प्रोडक्ट तयार करेपर्यंत, फायनल बाहेर येईपर्यंत उद्योजकाच्या मनामध्ये तीव्र आणि तीव्र असं एक टेन्शन असतं की मी एवढं सगळं करायला लागलेलो आहे, मी एवढं सगळं काम करायला लागलेलो आहे, पण माझं जे काही आहे, माझा हा उद्योग चालू शकेल का नाही, माझा हा माल विकला जाऊ शकेल का नाही, हे फार मोठं टेन्शन प्रत्येक उद्योजकाच्या मनामध्ये असतं. म्हणून वाटाड्या काय करतं, आधी कळस, आधी उद्योजकांना आधी फायनल करून देतं की तुमचा उद्योग फायनल झाल्यानंतर पहिलं काम करून घ्या की उद्योगामध्ये पहिलं तुम्ही मार्केट सर्वे करून घ्या की तुमचा प्रोडक्ट कसा चालू शकतो, हा कुठं विकला जाऊ शकतो. याच्या संदर्भामध्ये आपली एक सिस्टीम जनरेट केलेली आहे. ती शास्त्रोक्त पद्धत सिस्टीम आहे की याच्यामध्ये आपण आपला पुढचा स्कोप कुठला आहे की आपल्याकडं 13 मार्केटिंगचे 13 वे आहेत. 13 वेनी आपण मार्केटिंग करू शकतो आणि यामध्ये 6 ते 7 वेज आम्ही तुम्हाला परफेक्ट कसे तयार करायचे आणि कुठल्या पद्धतीनं मार्केटिंग करायची हे शिकवून देतो. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की एखाद्या विहिरीमध्ये एखादं जर झरा असेल आणि 2 जर मोटरी बसवलेल्या असेल तर विहीर 10-10 मिनिटाला कोरडी होत असते. याच पद्धतीनं मार्केटचं सुद्धा तसंच आहे की मार्केटमध्ये सुद्धा आपल्याला जे काही आहे की झरेची संख्या जास्त असली पाहिजे, म्हणजे मार्केटिंगचे वेज आपल्याकडे जास्त असले पाहिजे की असंख्य पद्धतीनं आपण मार्केटिंग केली पाहिजे आणि त्यानंतरच आपण मोटरींचा विचार केला पाहिजे. म्हणजे 2 मोटरी असतील तर किमान माझे 10 वेनी आपली माझी मार्केटिंग झाली पाहिजे, तर माझी मोटर दिवसभर माझ्या शेताला पाणी पुरवू शकेल. या पद्धतीनं उद्योगामध्ये पूर्वीची आपली जी संकल्पना होती, मी उत्पादन घ्यायचो आणि एखाद्या कुठल्या तरी होलसेलरला नेऊन विक्री करायचो आणि होलसेलरला विकल्यानंतर तो सुरुवातीला गोड बोलायचा, म्हणायचा की तुम्ही फक्त 2 लाखाचा माल आणलेला आहे, मी हे छोटे कामं करत नाही, 10 लाखाचा माल मी तुम्हाला 8 दिवसात विकून देतो. मग 8 दिवसानंतर आपण त्याच्याकडे जातो की मी 10 लाख रुपयाचा माल आणतो. मग आपलं पाहुण्याकडनं इकडून तिकडून पैसे उभे करतो आणि त्याला 10 लाखाचा माल पोहोचवतो आणि तो म्हणतो ठीक आहे, 10 दिवसानं येऊन तुमची सगळी पेमेंट घेऊन जा. 10 लाखाच्या मालाचे तुमचे 12 ते 14 लाख रुपये होतील, ते तुम्ही 14 लाख रुपये येऊन घेऊन जा. 10व्या दिवशी आपला जेव्हा उद्योजक तिथं पोहोचतो तेव्हा विक्रेता
पायरी चढल्या चढल्या पहिला शब्द वापरतो, इथं भेटलात तर भेटलात, वरी मात्र भेटू नका. आयुष्यात एवढे वाईट परिस्थिती दिवस मी कधीच बघितलेले नाहीत आणि तुमचा माल तसाच माझ्या गोडाऊनमध्ये पडून आहे. माल कोणी हात लावायला तयार नाही आहे, क्वालिटी माल झाला नाही म्हणून पंक्चर करतो. आणि त्यावेळी माझ्या नवउद्योजकाच्या डोक्यात तारे फिरायला लागतात. आता काय करायचं, हा पैसा कसा आपल्याला परतफेड करायचं, यासाठी त्याचे हातपाय जोडायला लागतो आणि म्हणतो 15% नाही साहेब, 40% घ्या, पण माल मला विकून द्या. अशा पद्धतीनं पंक्चर करून हा माल ऑलरेडी 70% हा विकलेला असतो. आणि ज्यावेळी तुम्ही भेटायला जाल त्यावेळी बरेचसे असे व्यापारी आपल्याला कुठंतरी तुटुकुंजे पैसे देऊन 10, 20, 50,000 रुपये देऊन पाठवून देतात आणि वर्षानंतर तुमची रिपेमेंट करतात. आणि अशा परिस्थितीमध्ये माझा उद्योजक संपून जातो. म्हणून मित्रांनो, उद्योगामध्ये उद्योगाची निवड करत असताना जो प्रोडक्ट मी स्वतः कुठल्याही मध्यस्थाशिवाय डायरेक्टली कस्टमरपर्यंत पोहोचवू शकत नाही, त्या प्रोडक्टची निवड अजिबात करू नका. कारण मी पूर्वी सांगितलं की गावातला श्रीमंत हा स्वीटहोमवाला असतो शेतकऱ्यापेक्षा. कारण शेतकरी फक्त प्रचंड मेहनत करतो, पण स्वीटहोमवाला स्वतःच्या वस्तूचं स्वतः उत्पादन करतो आणि स्वतःच्या वस्तूची स्वतः विक्री करत असतो. म्हणून आपण एक काम करून घेऊया की हे जे काही विषय निवडायचे आहेत की माझा पुढचा कस्टमर बेस काय आहे, मला ऑनलाईन पद्धतीनं विक्री करायचं आहे, मला मिलिटरी कॅन्टीन्सना हे माल सप्लाय करायचं आहे, मला हा माल कुठपर्यंत पोहोचवायचा आहे, माझा स्कोप काय आहे, मी कोणावरती डिपेंड राहणार आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आधी ऑर्डर घ्यायला शिका आणि मगच मालाची निर्मिती करण्याचा विचार करा. मित्रांनो, मी असं का म्हणतो आहे, आधी ऑर्डर मगच पावडर ही कन्सेप्ट आपण शेतकऱ्यांचं जे डिहायड्रेशनचे प्रोजेक्ट होते त्याच्यासाठी वापरली की आधी ऑर्डर द्या मगच आम्ही पावडर तयार करू. कारण माझ्या कॅन्टीनवाला जो काही आहे तो म्हणतो, सर आज 70 वडापाव विकले, मी आज चांगला सेल केला. मी त्याला विचारलं तू एकूण वडापाव किती केले होते, त्यांनी सांगितलं 150 वडापाव केले होते. याचा अर्थ काय झाला की उरलेले वडापाव तुझं नुकसान झालं, म्हणजे तू 3 पावलं चढून 4 पावलं मागं आलास, तू जिथल्या तिथंच आहेस. म्हणून एक शास्त्रोक्त पद्धतीमध्ये ऑर्डर घेतल्याशिवाय लघु उद्योजकांनी अजिबात मालाची निर्मिती करायची नाही. आधी आपले वेज काय आहेत, आपल्याला कुठल्या मार्गाने आपल्याला मार्केटिंग करायचे हे आधी निश्चित करून घ्या. आणि निश्चित स्वरूपामध्ये आपण जे काही प्रोग्राम राबवतो या प्रोग्राममध्ये कॉन्फिडन्स लेवल वाढून जाते. माल तयार व्हायच्या आधी तुमच्या हातामध्ये ऑर्डर असते आणि जी ऑर्डर हातामध्ये पडायला लागली की उद्योजक घोड्यासारखा पळायला लागतो. 10-10 दिवसामध्ये आपला प्रोडक्ट बाहेर काढण्याचा विचार करायला लागतो. ही जे काही अत्यंत महत्त्वाची गोष्ट महाराष्ट्रामध्ये आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी चुकीची वाटत होती. प्रोडक्शन करणं सोपं, पण मार्केटिंगचं काय, तर वाटाड्याने उलटं काम केलं. आधी मार्केटिंग करा, हातामध्ये ऑर्डर घ्या. एक 50,000ची ऑर्डर हातामध्ये तुम्हाला दिसायला लागली की नंतर मग आपण वस्तूच्या निर्मितीच्या मागं लागा. तुम्हाला वाटत असेल की हा प्रोडक्ट आहे तर लोकांचा प्रोडक्ट विकत घ्या, आपलं लेबलिंग लावा आणि सेलिंग करा. मग वस्तूंची आपण जी काही आहे निर्मितीकडं जाऊयात. म्हणून एक वेगळा वेनी विचार, एक शास्त्रोक्त पद्धतीनं याच्यामध्ये जास्तीत जास्त रिस्क कशा कमी करता येऊ शकतील आणि माझा जो नवउद्योजक आहे या उद्योजकाला योग्य पद्धतीनं वाट कशी दाखवता येऊ शकेल याचा विचार या ठिकाणी केला गेला. यानंतर विषयाची निवड झाल्यानंतर आता आपल्याला कॉन्फिडन्स वाढलं की आता आम्हाला पुढं सांगा, आता पुढं काय करायचं आहे. तर त्यानंतर आपण तुमच्या प्रोडक्टचा मार्केटचा व्ह्यू काय आहे त्यानुसार त्याचं मित्र काय अर्थशास्त्र, त्यासोबतच मानसशास्त्र, राजकीय समवाय असलेला हा उद्योगशास्त्र आहे. म्हणजे आहे सायकोलॉजी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि सायकोलॉजीचा विचार करत असतो. तर ह्या सगळ्यांना एकत्रित करणं, मी परत तेच सांगतो की एखादा व्यक्ती एखाद्या मध्ये परफेक्ट असेल, पण व्यक्ती परफेक्ट एकत्र आल्यानंतर विषय परफेक्ट होत असतो. एखादा अर्थशास्त्रातला असेल, मधला असेल, एखादा लायसनिंग मधला असेल, एखादा प्रोडक्शन मधला असेल, एखादा
सगळे एकत्र आल्यानंतर एक छानसा विषय आपल्याला 100% परफेक्शन. तर या पद्धतीनं पहिलं नाव ठरवलं जातं. आपल्या संकल्पना असतात की इंग्रजीमध्ये नाव टाका. कुठं टाका? जे शहरी ॲटम आहेत तिथे इंग्रजीमध्ये नाव, ग्रामीण भाग आहेत तिथं आपण मराठीमध्ये नाव देऊया. इथंच थोडंसं आपल्याला जरा चूक. सायकोलॉजी काय सांगते? जी वस्तूचा आकर्षण, आणि आपण काय घरामध्ये विकायची तर इंग्रजी नाव, वस्तू ग्रामीण भागामध्ये विकायचंय तर मराठी नाव देतो. प्रयोग करतो. काय करतो की वस्तू जर मला ग्रामीण भागामध्ये विकायची, बघितल्या माझ्या ग्रामीण ग्राहकाला वाटतं नंबर 1 क्वालिटीचा प्रोडक्ट आहे, आणि जे हे शहरी प्रोडक्ट काढत असतात की मराठी ओनियन ऑइल तयार केलं तर सनशाईन हा ग्रामीण भागामध्ये आम्ही सेल आउट केला, आणि शहरी भागामध्ये विक्री करत आजी मायचे अनारस हा नाव आपण तिथं दिलं, गवळण नाव दिलं. की नाव ठेवण्यापासूनची पूर्ण बारकावे बघितलेले आहेत. एका घरातल्या मुलाचं नाव किंवा परिवारातल्या एखाद्या देव मर्यादा त्यामध्ये प्राप्त होत असतात. फार एक सगळे बैमानी करू शकत शेतकरी म्हणून आम्ही काय केलं की शेतकऱ्याच्या शिवारातून ग्राहकाच्या दारात त्यांना ची जी विश्वासार्हता आहे आणि जी साखळी होती ती साखळी विभक्त करू आम्ही डायरेक्टली या दोन काम केले. गवळण येऊ शकतील की